इचलकरंजीतील विक्रमनगर परिसरात असणाऱ्या वंदे मातरम मैदानासमोर भरवस्तीमध्ये प्राण्यांचा दवाखाना आहे. या ठिकाणी पाळीव प्राण्यांवर विविध प्रकारचे उपचार केले जातात. याच ठिकाणी जैविक कचरा आणि प्राण्यांना देण्यात येणारे इंजेक्शन टाकलं जातं असा आरोप त्या भागातील नागरिकांनी केलाय. यामुळे भागामध्ये दुर्गंधी पसरतीये. या ठिकाणी डॉक्टर येऊन प्राण्यांवर उपचार करतात आणि तिथंच प्राण्यांना धुतलं जातं. त्यामुळे भागात दुर्गंधी पसरतीये. कोणतीही परवानगी न घेता या ठिकाणी गेल्या काही वर्षांपासून प्राण्यांचा दवाखाना सुरू करण्यात आलाय. याचा त्रास भागातील नागरिकांना होतोय. याबाबत अनेक वेळा आरोग्य अधिकारी आणि पशुवैद्यकीय अधिकारी यांना निवेदनं देण्यात आली आहेत, पण अद्याप याची दखल घेतलेली नाही. आज वंदे मातरम मैदानाशेजारी असलेल्या कचऱ्याच्या पेटीमध्ये इंजेक्शन सापडल्यानं एकच खळबळ उडाली होती. त्यामुळे युवा महाराष्ट्र सेनेनं महानगरपालिकेत जाऊन प्राण्यांचा हा दवाखाना बंद करावा अशी मागणी महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर सुनील दत्त संगेवार यांच्याकडे केली. यावेळी युवा महाराष्ट्र सेनेचे सॅम आठवले, सदाशिव बंडिगनी, हुसेन पटेल, सतीश कवडे, बसवराज टक्कळकी, भरत जोशी, आनंद नाईक, सचिन पाटील, राहुल लोकरे, राजेश राठोड, देव झुंजारे आदी उपस्थित होते.